नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जॉमेट्रीमधला पहिला पाठातील प्रॉब्लेम सेट 1 म्हणजेच मराठीमध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 पाहणार आहोत. ह्यामध्ये तुम्हाला माहित आहे की प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न आहे, म्हणजेच MCQ आहे. आणि आपल्याला MCQचा क्वेश्चनसाठी आपल्याला सेपरेट व्हिडिओ घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण यातले MCQचे प्रश्न सोडून दुसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. तर मी ते दुसरा प्रश्न लिहिलाय बोर्डवर, तुम्हाला दिसत असेल तर बघा. हियर एक डायग्राम आहे इन ट्रायंगल ABC. BDC हे एका रेषेवरचे पॉइंट्स आहेत. त्याच्यातला BD 7 आहे आणि टोटल BC हा 20 आहे. म्हणजे ऑटोमॅटिक DC किती होणार? हा 7 आहे म्हणल्यावर 13 प्लस 7 इक्वल्स टू 20. ठीक आहे ना. तर इथे तुम्हाला तीन ट्रायंगलचे म्हणजे तीन रेशो फाइंड करायचे आहेत. ठीक आहे ना. आता इथे काय झालं की ट्रायंगल ABC मध्ये AD ड्रॉ केल्यामुळं ABC चे अजून दोन ट्रायंगल मध्ये डिव्हिजन झाले, एक ABD आणि एक ADC है ना. तर त्याच्यामुळे आता इथे टोटल तीन ट्रायंगल झाले, एक ABD, एक ADC आणि एक मोठा ABC. तर इथे तीन रेशो काढायला सांगितले तुम्हाला त्याचे. ठीक आहे ना. तर आता बघा, पहिल्यांदा सांगितलंय की याच्यामध्ये BD 7 आहे, BC 20 आहे, 20 आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येते की DC 13 होते. ठीक आहे ना. तुम्ही ते डायग्राम वरून दिसू शकते तुम्हाला किंवा कळू शकते. मग आता पहिल्यांदा हा रेशो फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन ADC. पहा ट्रायंगल आकृतीमध्ये पहा, ABD म्हणजे हा ट्रायंगल आणि दुसरा ADC हा. या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. तुम्हाला आठवत असेल आपण या चॅप्टरमध्ये 1.1 प्रॅक्टिस सेट किंवा 1.2 प्रॅक्टिस सेटमध्ये कशावर प्रॉब्लेम्स पाहिलेत? तर एरिया ऑफ ट्रायंगलच्या फॉर्म्युल्यावर आहे ना. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय? हाफ बेस इंटू हाईट. आणि मग दोन ट्रायंगलच्या एरियाचा जर का रेशो घेतो म्हणलं तर त्यातला हाफ हाफ कॅन्सल, बरोबर आहे. म्हणजे काय उरल? दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड म्हणजेच करस्पॉन्डिंग हाईट आणि बेस हाईटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं दोन्हीचं, त्याचा रेशो घ्यायचा आहे. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा येतो, असं आपण शिकलो. मग आता इथं त्याचा वापर करायचा आहे. ABD आणि ADC हे कोणते ट्रायंगल्स आहेत पहा. तुम्हाला आकृतीमधून समजत असेल की ABD ची जर का हाईट काढतो म्हणलं तर ती ही होते आणि ABD चा बेस BD होते, बरोबर आहे. तसंच ADC ची हाईट जर घेतो म्हणलं तर ती पण हीच होईल आणि ADC चा बेस हा DC असेल, बरोबर आहे. मग त्याच्यावरून काय लिहितात? ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC बरोबर काही. तर हे दोन्ही ट्रायंगल्स हे सेम हाईट वाले आहेत, त्याच्यामुळे यांचा रेशो हा यांच्या बेसच्या रेशो एवढा होते, म्हणजे BD आणि DC. याचं रिझन लिहायचं, ट्रायंगल्स विथ सेम हाईट्स, बरोबर आहे का. दोन्ही ट्रायंगल्सची हाईट सेम आहे, त्याच्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये आला. मग आता इथे व्हॅल्यू पुट करा. BD किती आहे? तर 7 आहे आणि DC किती आहे? तर 13. झालं, सिंपल आहे. चला दुसरा रेशो मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABD आणि ABC काढायचे. ABD आणि ABC मोठा ट्रायंगल, छोटा ट्रायंगल ABD आणि मोठा ट्रायंगल ABC. पहा आकृतीमधून मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की जॉमेट्रीचा जो प्राण आहे तो काय आहे? तर फिगर आहे, आकृती आहे, डायग्राम आहे गणिताची. एकदा तुम्ही डायग्राम लर्न केली, डायग्राम लर्न म्हणल्यापेक्षा डायग्राम अंडरस्टँड केली की तुम्हाला गणिताचं आन्सर पर्यंत कोणीही थांबू शकत नाही. बरं बघा, इथं आता ट्रायंगल ABD पुन्हा छोटा आणि ABC पूर्ण मोठा. पुन्हा इथं तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे, बरोबर आहे का. मग पुन्हा एकदा या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असेल? तर यांच्या बेसच्या रेशो एवढा, म्हणजे या ट्रायंगलचा ABD चा बेस BD आणि ABC चा बेस BC. आणि ह्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. याला पण रिझन लिहा. याचं कारण काय लिहाल? हेच पुन्हा एकदा है ना, ट्रायंगल्स विथ सेम हाईट्स. मग लिहायचं आता BD किती आहे ते तुमच्याकडे? तर 7 आहे आणि BC किती आहे? तर 20. झालं, ठीक आहे. असं काही नाही की सगळेच गणित कठीण असतात म्हणून, काही गणित छोटे पण असतात आणि सोपे पण असतात. ठीक आहे ना. तुम्ही आधी किती अभ्यास केला किंवा आधी किती तयारी झाली आहे तुमची, त्याच्यावर डिपेंड करते कोणतंही गणित किती सोपं जाईल तुम्हाला ते. ठीक आहे ना. चला आता तिसऱ्या रेशोमध्ये कोणते ट्रायंगल आहेत? ADC आहे आणि मोठा
ABC आहे. आता ह्या दोन ट्रायंगलच्या पुन्हा एकदा हाईट सेम दिसायला लागल्या है ना. ADC ची हाईट हीच असणार आहे आणि ABC ची हाईट सुद्धा हीच असणार आहे. मग पुन्हा एकदा या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा यांच्या बेसच्या रेशोला असणार आहे ना. DC ही ADC चा बेस झाला आणि BC हा ABC चा बेस झाला. याचं पण रिझन काय पुन्हा एकदा हेच, ट्रायंगल्स विथ सेम हाईट. मग टाका DC ची व्हॅल्यू. DC किती आहे तुमच्याकडे 13 आणि BC किती आहे 20. समजलं? इझी आहे. पुढचा क्वेश्चन बघू, थर्ड वाला. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज 2:3. दोन ट्रायंगल्स आहेत ज्यांची हाईट इक्वल आहे. सेम आताच्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन असू शकते हा, जो आता आपण सेकंड वाला पाहिला, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये कसं दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सेम होत्या, ठीक आहे ना. इथे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलाय तुम्हाला, ठीक आहे ना. समजा हा वाला ट्रायंगल आपण जर का घेतला पहिला आणि हा वाला दुसरा घेतला समजा, ठीक आहे ना. तर या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 2:3 आहे आणि दोन्ही ट्रायंगलच्या हाईट्स ह्या सेम आहेत, ठीक आहे ना. तर आता ह्याच्यामध्ये एक ट्रायंगल मोठा असेल एक छोटा असेल समजा, तर याच्यात काय सांगितलंय, इफ बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल. समजा ह्याच्यामध्ये आपण कोणताही एक छोटा घेऊ, हा छोटा घेऊ समजा, हा बिग घेऊ आणि हा स्मॉल घेऊ समजा. तर या स्मॉल ट्रायंगलचा बेस 6 सेंटीमीटर आहे असं म्हणलं. तर तुम्हाला म्हणलं बिग वाल्या ट्रायंगलचा बेस फाइंड करा, ठीक आहे. मग आपण काय करू, समजा आता ह्याच्यात तुम्हाला लहान आणि मोठा ट्रायंगल कोणता असेल ते समजते. आठवते का, असं आपण 1.4 मध्ये अशा प्रकारचे एक गणित घेतलेले आहे. We have already taken a problem like this, similar to this, from in the practice set 1.4. So here it is 2:3. म्हणजे कोणता ट्रायंगल मोठा असेल, हा वाला है ना, बरोबर आहे का. सो let the ratio of areas of triangles is 2:3. याला मी लिहिताना असं लिहितो आता, एरिया ऑफ स्मॉल और स्मॉलर ट्रायंगल divided by area of bigger triangle is equal to 2/3. ठीक आहे. आता एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल म्हणजे स्मॉलर ट्रायंगलचा बेस आणि हाईट यांचा प्रोडक्ट, हाफ बेस इंटू हाईट नुसार. आणि इथे एरिया ऑफ बिगर ट्रायंगल हाफ बेस इंटू हाईट नुसार, बिगर ट्रायंगलचा बेस आणि बिगर ट्रायंगलची हाईट, बरोबर आहे. पण दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे, म्हणून इथे काय लिहिता येईल मला, हाफ बेस इंटू हाईटच्या ऐवजी फक्त लिहिता येईल बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल, बरोबर आहे. आणि तसंच खाली इकडे पण एरिया ऑफ बिगर ट्रायंगलच्या साठी पण काय लिहिता येईल, बेस ऑफ बिगर ट्रायंगल, बरोबर आहे का. कारण हाफ आणि हाईट ह्या दोन्ही गोष्टी सेम असल्यामुळे वरच्या ट्रायंगल साठी पण खालच्या ट्रायंगल साठी पण त्या सेम असल्यामुळे ते कट झाले. इज इक्वल टू काय उरलं, 2/3. मग आता ह्याच्यापैकी पण एक गोष्ट दिलेली तुम्हाला, काय दिलेली आहे, स्मॉलर ट्रायंगलचा बेस दिलेला आहे, ठीक आहे ना. म्हणजे स्मॉलर ट्रायंगलचा बेस तुम्हाला माहिती आहे, मग तो पुट करायचा किती होईल, 6 बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज इक्वल टू 2/3. मग बेसला इकडे घ्या, 2/3 इकडे घ्या, म्हणजे काय होईल, बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज इक्वल टू, समजा हे इकडे घेतलं मी वर बरोबर चिन्हाच्या एका बाजूला, फक्त हेच आहे, आणि हे 2/3 इकडे आला, म्हणजे काय होईल 6 × 3/2. म्हणजे काय त्याचा आन्सर 3 3 जा 9 है ना. 2 6 आणि 3 9 झालं 9 सेंटीमीटर. कळलं, इथे दोन ट्रायंगल्स घेतलेत, एक ट्रायंगल स्मॉल घेतलाय, एक ट्रायंगल बिग घेतलाय. स्मॉल ट्रायंगलचा बेस दिलाय, तर बिग ट्रायंगलचा बेस काढायला सांगितलाय. दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे,
ठीक आहे ना, दोन्ही ट्रायंगल्सची हाईट इक्वल आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हो त्यांच्या फक्त बेसच्या रेशो एवढा येणार आहे, कारण हाईट कॅन्सल होणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे हे इथे मी फक्त बेस बेस घेतले, कारण यांची हाईट आणि 1/2 कॅन्सल झाले होते, म्हणजे 2/3 हा रेशो येतो. आणि मग याच्यापैकी एक तुम्हाला दिलेले बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल दिलेला आहे, तुम्हाला म्हणलं बेस ऑफ बिगर ट्रायंगल काढा, झालं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे फोर्थ वाला पाहू. इन फिगर एक डायग्राम दिसते, अँगल एबीसी आणि अँगल डीसीबी, अँगल एबीसी आणि अँगल डीसीबी हे राईट अँगल्स आहेत, म्हणजे इच ऑफ 90 डिग्री आहेत. ह्याच्यापैकी ए बी राईट अँगल ट्रायंगलची एक साईड 6 आहे आणि दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलची ही साईड डी सी 8 आहे. तर तुम्हाला म्हणलं ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आणि डीसीबी हा राईट अँगल ट्रायंगल यांचा रेशो फाइंड करा. पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आकृतीत पाहिलं की दोन्ही ट्रायंगल्सचा बेस बीसी सेम आहे, म्हणजे दीज आर द ट्रायंगल्स विथ सेम बेस, राईट. तर मग याचा आन्सर काय लिहिता येते, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी इज इक्वल टू काय, बेस सेम आहेत म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल इज प्रोपोर्शनेट टू हाईट्स, म्हणजे एबीसीची हाईट AB आणि ADCची हाईट DC. झालं, व्हॅल्यू ठेवा. AB किती आहे 6, DC किती 8, भाग द्या, 2 8 2 6 झालं. रिझन काय, दीज आर ट्रायंगल्स विथ, इथे रिझन लिहू, इकडे रिझन लिहा, माझ्याकडे इकडे जागा नसल्यामुळे मी काय करतो इथं इकडे लिहितो. याचं रिझन काय लिहायला लागेल तुम्हाला, ट्रायंगल्स विथ सेम बेसिस है ना, दोन्ही ट्रायंगलचा बेस हा बीसीच आहे, त्याच्यामुळे त्यांच्या त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाची हाईटचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशो, याची हाईट AB आणि याची हाईट DC. संपलं, ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ वाला क्वेश्चन पाहू. फिफ्थ वाल्या क्वेश्चन मध्ये इथं डायग्राम आहे, डायग्राम मध्ये दोन ट्रायंगल आहेत, एक आहे PQS है ना, याच्यात PM परपेंडिक्युलर टाकलाय QS वर आणि PM ची व्हॅल्यू दिली 10, ठीक आहे ना. त्याच्यानंतर QRS हा एक ट्रायंगल आहे आणि ह्याच्यातही RN परपेंडिक्युलर टाकलाय QS वर आणि तो तुम्हाला काढायचा आहे. दिले काय मग, तर दोन्ही ट्रायंगलच्या एरियाच्या व्हॅल्यू दिल्यात, म्हणजे तुम्हाला दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेता येते दिलेला नसला तरी, ठीक आहे ना. मग इथे एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू काय लिहिता येते, त्यांच्या बेस हाईटचा प्रॉडक्टचा रेशो. मग PQS ची बेस काय पहा, PQS चा बेस काय QS आणि हाईट काय PM. QRS चा बेस काय, QRS चा बेस QS आणि हाईट काय येणार, म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल्स पण कोणते येतं, ट्रायंगल्स विथ सेम बेस. मग जर का बेस सेम असतील तर यांचा रेशो कशाच्या प्रोपोर्शनमेट मध्ये येते, यांच्या हाईट्सच्या. म्हणजे PQS ची हाईट काय PM आणि QRS ची हाईट काय NR. याचं रिझन आता मी लिहू शकतो, ट्रायंगल्स विथ सेम बेस, एकच बेस आहे दोन्ही ट्रायंगलचा QS आहे ना, म्हणून ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो एवढा आला. झालं, ही व्हॅल्यू दिलेली आहे, ही व्हॅल्यू दिलेली आहे, अजून काय PM ही पण व्हॅल्यू दिलेली आहे. झालं, येणार तुम्हाला फाइंड करता येते. टाका मग किती इथं, PQS किती आहे 100, QRS किती आहे 110, PM किती आहे 10 आणि NR फाइंड करायचं. NR ला इकडे घ्या, हे सगळे ट्रान्सफर करा. NR इज इक्वल टू, हे NR जर वर आलं तर हा 10 जसाच्या तसा, याला मल्टिप्लाय मध्ये 110 आणि याला खाली डिवाइड मध्ये 100, हा 0 या 0 सोबत, हा 0 या 0 सोबत कॅन्सल करू, उरलं काय 11. संपलं, 11 सेंटीमीटर. ठीक आहे, इझी है.
काही हार्ड असं काही नाही आतापर्यंत तरी या प्रॉब्लेम सेट मधल्या गणितामध्ये आहे ना. छोटे छोटे प्रश्न येतात, एक किंवा फार फार तर 2 मार्कासाठी येणार आहे. ठीक आहे ना. चला 6 वाला क्वेश्चन काय आहे, ट्रायंगल MNT इज सिमिलर विथ ट्रायंगल QRS. हा आता इथे सिमिलरचं चिन्ह आलं भाऊ. ठीक आहे ना, कारण 5 क्वेश्चन्स आपण पाहिले आतापर्यंत, ह्याच्यामध्ये कुठेही सिमिलर शब्द किंवा सिम्बॉल आला नव्हता. ठीक आहे ना. 5च्या 5 क्वेश्चन जे होते हे कशावर होते, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. ठीक आहे ना. आता इथे मात्र काय येणार आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल, म्हणजे आपला शेवटचं प्रमेय किंवा थेरम 1.4 प्रॅक्टिस सेट. आठवते का, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलाय. 1.4 पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह केलाय त्याच्यात. तर इथे तुम्हाला सिमिलर ट्रायंगलचं सिम्बॉल दिलाय, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आता त्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा घ्यावा लागणार आहे. बघा पुढे काय सांगितलंय, लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट टी. आता याच्यात ना अल्टिट्यूड दिलाय, मी याची डायग्राम पण काढली इथं. अल्टिट्यूड म्हणजे काय माहितीये तुम्हाला, अल्टिट्यूड म्हणजे कोण्याही ट्रायंगलच्या एखाद्या व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर टाकलेला परपेंडिक्युलर, त्याला म्हणतात अल्टिट्यूड. ठीक आहे. मग आता अल्टिट्यूड म्हणजे दुसरं काय नसून त्या ट्रायंगलची हाईट पण असते. ठीक आहे ना. मग याला आपण असं जर का फिरवलं तर ट्रायंगल असा होईल MNT, कारण टी मधून अल्टिट्यूड टाकलाय समोरच्या साइडवर, तर त्या अल्टिट्यूडची हाईट किंवा लेंथ ही 5 आहे. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S QRS, S मधून अल्टिट्यूड टाकला समोरच्या साइडवर ट्रायंगलच्या, तर त्याची लेंथ 9 आहे. तर तुम्हाला म्हणलं एरिया ऑफ ट्रायंगल MNT आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS चा रेशो फाइंड करा. ठीक आहे ना. आता बघा इथे सिमिलर ट्रायंगल्स आहेत असं सांगितलंय, आणि आपण थेरम मध्ये काय शिकलो की जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्या 2 ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा येते. पण इथे तुम्हाला ज्या लेंथ दिल्यात त्या कोणत्याही या ट्रायंगलच्या कोणत्याही एका साइड्सचे व्हॅल्यू नाहीत, तर त्या अल्टिट्यूडच्या व्हॅल्यू आहेत. त्या अल्टिट्यूड म्हणजेच हाईट्सच्या किमती दिलेल्या आहेत. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळं इथं मला जे थेरम मध्ये होतं त्याच्यात थोडासा बदल करायचा आहे. मला असं लिहिता येते, एरिया ऑफ ट्रायंगल MNT आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा येत असते. करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरचा रेशो आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या स्क्वेअरचा रेशो असा बदल करायचा आहे. समजायला का. मग आता या ट्रायंगलची हाईट काय MNT ची, तर 5 चा स्क्वेअर करा. मग इथे त्या ट्रायंगलची काय आहे तर 9, मग 9 चा स्क्वेअर करा, मग काय ते 25/81 झालं. ठीक आहे. हे थोडंसं नवीन आहे तुमच्यासाठी. ठीक आहे ना. जर का 2 ट्रायंगल्स सिमिलर असतील आणि त्या ट्रायंगलची कुठलीही करस्पॉन्डिंग साइड न देता त्याच्या हाईट्स दिलेल्या असतील किंवा अल्टिट्यूड्स दिलेल्या असतील, तर तुम्हाला त्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या हाईट्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा लिहिता येते. ठीक आहे. मी शिकवलेले गणित जर तुम्हाला अभ्यासात मदत करत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.